3 इंची पाईपलाईनवर 10 HP मोटर चालेल का, अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी मोटरनुसार पाईपलाईन कशी निवडायची याच्याबद्दल माहिती दिली होती. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये संदीप कुलकर्णी नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की पाण्याचा दाब आणि डिस्चार्ज कसा मोजायचा. तर बघा, पाण्याचा दाब मोजण्यासाठी तर प्रेशर मीटर हे सर्वात सोपं इन्स्ट्रुमेंट आहे की ते तिथे लावलं की तर काट्यानुसार आपल्याला किती kg प्रेशर आहे किंवा किती PSIचं प्रेशर आहे हे समजतं. तर प्रेशर मीटरने तुम्ही पाण्याचा दाब मोजू शकतात. आता डिस्चार्ज मोजण्यासाठी पण वेगवेगळे इक्विपमेंट येतात, पण ते थोडे महाग असतात आणि शेतकऱ्यांना सातत्याने लागत नाही, म्हणून ते शेतकऱ्यांनी विकत घ्यावी अशी अपेक्षा नसते. तर हिच्यावर एक प्रॅक्टिकल उपाय सांगतो की साधारणपणे एक ठराविक वेळेकरता आपल्या मोटरने किती पाणी दिलं तेवढं आपण एखाद्या कंटेनरमध्ये घ्यायचं, ते मोजायचं. 5 वेळा ते मोजायचं ठराविक वेळेकरता आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा. आणि मग समजा 1 मिनिटाकरता तुम्ही पाणी घेतलं होतं आणि त्याचं आलं उत्तर 10, तर याचं उत्तर काय आलं की तुमची मोटर 1 मिनिटामध्ये 10 लिटर पाणी देते. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोटरचा डिस्चार्जसुद्धा मोजू शकतात.